राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. या ठिकाणी पुणे नाशिक महामार्ग, या महामार्गावरती पाहतो आपण किती मोठ्या प्रकारे दळणवळण होतं आणि या महामार्गाच्या माध्यमातून या ठिकाणी नाशिक पुणे हे दोन्ही शहर जोडलेले गेले आहेत. या दोन शहर जोडले गेले असल्यामुळे महामार्गामुळे या महामार्गावर लगत असणाऱ्या गावांचा सुद्धा चांगल्या प्रकारे विकास होतो. पण ही गावं हा महामार्ग याच्यावर न थांबता या ठिकाणी पाहिलं मी, आम्हाला रेल्वे महामार्ग अपेक्षित आहे. रेल्वे महामार्ग अपेक्षित असताना अशी अडचणी आज का आम्ही पाहतोय गेली काही वर्ष हा रेल्वे महामार्ग प्रलंबित आहे. पण मी पाहतो यावेळेस सुरेश कलमाडी यांनी पहिली घोषणा केली त्यावेळेस मी खूप लहान होतो, म्हणजे लहानपणापासून होते का आमच्या परिसरातून रेल्वे जाणार आहे, रेल्वे महामार्ग होणार आहे. ही नुसतं आमचं ऐकतोय कानाने आणि कधी होणार ही प्रतीक्षा आहे. पण या ठिकाणी गेली काही वर्षापूर्वी या ठिकाणी 2-3 सर्वे झाले पुणे नाशिक रेल्वे महामार्गाचे. ते सर्वे काही होत असताना पहिल्यांदा नॅशनल हायवेच्या वरच्या बाजूने झाले, नंतर खालच्या बाजूने झाले आणि आता हे सर्वे होत असताना सर्वे झाल्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांचे खालच्या रेल्वे महामार्ग झाला मंजूर झाला ज्यावेळेस, त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जागा अधिग्रहण करण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांना त्या जागेचा मोबदला देण्यात आला. आणि आज आम्ही पाहतोय काही थोड्या दिवस 8-15 महिन्या 2 महिन्यापूर्वी आपल्या विद्यमान रेल्वे मंत्री असतील त्यांनी वेगळीच घोषणा केली का हा रेल्वे महामार्ग दुसऱ्या बाजूने जाणार. आमचं तसं काहीच म्हणणं नाही का तो रेल्वे मार्ग दुसऱ्या बाजूने होऊ नये, कारण ती सुद्धा जनता आपली असतील, समाज असेल तो आपल्या राज्यातला आहे, तिकून सुद्धा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. पण आम्ही जी प्रतीक्षा पाहतो, आम्ही गेली काही वर्षाची 40 वर्षाची प्रतीक्षा आहे का हा रेल्वे महामार्ग पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे. कारण हा महामार्ग रेल्वे होण्याची गरज काय, तर आम्ही पाहतो या ठिकाणी ह्या रेल्वे महामार्गावरती शेतकरी असेल, कृषी व्यवसाय असेल, त्याचप्रमाणे दळणवळणाची साधने असतील अतिशय कमी. या ठिकाणी आम्ही पाहतो पुणे संगमेर असेल, बोटा असेल, गारगाव असेल, जुन्नर असेल, या परिसरातले अनेक लोक, अनेक तरुण वर्ग पुण्यामध्ये व्यवसाय करता, नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले आहेत. त्या सर्वांचीच या ठिकाणी रेल्वे महामार्ग झाला तर सोय होईल, गैरसोय होणार नाही. आणि या ठिकाणी रेल्वे महामार्ग झाला तर आमच्या कृषी क्षेत्राला क्रांतीचा एक अतिशय चांगल्या प्रकारची क्रांती निर्माण होईल. विकास जी म्हणतो आपण, विकास होण्यासाठी आमच्या या ठिकाणी टोमॅटो असतील, डाळिंब असतील, द्राक्ष असतील, भाजीपाला असतील, हा मार्केटला जाण्यासाठी या ठिकाणी नाशिकवर आपण पाहतो, नाशिकला जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी इथून माल एक्सपोर्ट होतो आणि आमच्या दळणवळण साधना वाढतील. आमच्याकडे एक्सपोर्टवाले जे एक्सपोर्टर आहेत ते सुद्धा वाढतील. त्यामुळे ह्या ठिकाणी हा महामार्ग होणं अतिशय गरजेचं आहे. पण हा महामार्गाला काही दिवसापूर्वी अडचण आली, पण ती अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही उद्या 15 ते 12/1/2026 या रोजी या ठिकाणी बोटा या ठिकाणी स्वराज्य फुटमाळ पुणे नाशिक हायवेवरती एक हॉटेल आहे. या ठिकाणी हॉटेलवरती रेल्वे महामार्गाच्या संदर्भात मोठं आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये अकोला तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, संगमेर तालुका असेल, या ठिकाणी सिन्नर तालुका असेल, परिसरातील सगळेच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील, सर्व लोक असतील, या लोकांनी मोठ्या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे. कारण का तर हे आंदोलन जर म्हणतात ना, अभी नाही तर कभी नाही, ही रेल्वे जर आता झाली नाही तर कधीच होणार नाही. कारण ही रेल्वे मी ऐकतोय गेली 40 वर्षापासून, लहान असल्यापासून का रेल्वे महामार्ग बोटा मार्गे होणार आहे, पण हा का आतापर्यंत झाला नाही. पण शासनाने अधिग्रहण जागा केल्यात, जागा रेल्वेसाठी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता हा रेल्वे महामार्ग होण्याची गरज आहे. या ठिकाणी आमचा कुठलाही रेल्वे मार्ग होण्याला विरोध नाही का दुसऱ्या ठिकाणी होऊ नये, पण आमचा पुणे नाशिक रेल्वे महामार्ग झालाच पाहिजे. पण उद्या या ठिकाणी हा रेल्वे मार्ग आम्ही रास्ता रोको करणार आहे. रास्ता रोको करत असताना मी या ठिकाणी रेल्वे महामार्गाचे संबंधित अधिकारी असतील, या ठिकाणी दुसऱ्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, आम्हाला उद्या या ठिकाणी काहीतरी अपेक्षित उत्तर, ठोस पुरावे किंवा आम्हाला काहीतरी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही हा रेल्वे महामार्गाचं आंदोलन मागे घेणार नाही. आम्हाला उद्या कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होऊ द्या, काही होऊ द्या, तरी आमची याला कुठला अडथळा नाही, आम्ही त्याला सामर्थ्य आहे या ठिकाणी. कारण का उद्याचं आंदोलन हे थोडस म्हणतात ना, हे तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, त्या पद्धतीने उद्याचं आंदोलन हे फक्त पिक्चर आहे, टेलर राहील, पण उद्याचा पिक्चर तुम्हाला अतिशय मोठा राहील. कारण का तर विद्यमान मी सरकारला विनंती करतो की पुणे नाशिक महारेल्वे फक्त आमचा होण्यासाठी तुम्ही कुठलाही अडथळा करू नये आणि हा रेल्वे महामार्ग होण्यासाठी मी सरकारला खरोखर विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे हा उद्याच्या आंदोलनासाठी आपल्या अकोला तालुका असेल, संगमेर तालुका असेल, त्याचप्रमाणे पूर्ण आमचा संगमेर तालुका पठार भाग असेल, या परिसरातील सर्वच ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ असतील, यांना सर्व माता भगिनी असतील, यांना विनंती करतो या ठिकाणी तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्य पिढीसाठी
हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि आपण ह्या उद्याच्या बोटा या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामध्ये माता भगिनी असतील, तरुण वर्ग असतील, आपल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे. हा प्रश्न जर आता सुटला नाही तर येणाऱ्या भविष्य पिढींची, आपल्या काही 100 वर्ष पिढ्यांची नुकसान होणार आहे. ती नुकसान होऊन द्यायची नसेल, आपल्या 100 पिढ्यांचा या ठिकाणी विकास व्हायचा असेल तर उद्याच्या आंदोलनासाठी आपल्या मोठ्या संख्येने पाठिंबा द्या. सर्व ग्रामस्थ, सरपंच यांना विनंती करतो किंवा स्वयंपूर्तीने आपल्या गावातील ग्रामस्थांना विनंती करा आणि गाव 1-2-3 तास बंद ठेवून या आंदोलनासाठी सहभागी व्हा. हे आंदोलन, हे रेल्वे मार्ग आता जर झाला नाही, अभी नाही तो कभी नाही होणार नाही, ही दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि मी सरकारला विनंती करतो या आंदोलनासाठी या ठिकाणी आमचा सर्वसामान्य जनता म्हणून, एक सर्व समाजाचे ग्रामस्थ म्हणून आमचा सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मी जाहीर नमूद करतो. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये आपल्या परिसरात सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट, गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा. आमची वैशिष्ट्ये: निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.